नमस्कार, रिपब्लिकन आवाज न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण आलेलो आहोत वाकड या ठिकाणी। बहुजन जोडो मार्च जो मार्च सुरू केलेला आहे, त्यांची रूपरेषा काय असणार आहे, ते कशासाठी करतात आणि आजचा त्यांचा शेड्यूल पुण्यामधला कसा असणार आहे, आपण स्वतः त्यांच्याकडे जाऊया। भैया, पुणे में आए हैं, आज का पुणे का आपका शेड्यूल क्या रहेगा? सबसे पहले पुणे के सभी साथियों को, महाराष्ट्र के सभी साथियों को जय भीम, जय भारत, जय संविधान। हमारा आज का जो रूट है कि हम लोग यहाँ से भीमा कोरेगांव विजय स्तंभ उसको नमन करने जाने वाले हैं, जहाँ हमारे वीरों की गाथा लिखी गई, जहाँ हमने जातीय उत्पीड़न का बदला लेते हुए 528,000 को मारा था। उस धरती को नमन करके हम लोग अपने विजन की शुरुआत पुणे के अंदर करेंगे। बहुजन जागो मार्च का उद्देश्य क्या है? बहुजन जागो मार्च का सबसे मेन जो उद्देश्य है, वो उद्देश्य यही है कि इस देश में जितने भी बिखरे अम्बेडकरवादी नेता हैं, उन सबको एकजुट करके देश की शासक जमात बनना, देश की सत्ता पे काबिज होने का हमारा विजन है और उसी विजन के साथ हम लोग निकले। ये मार्च के माध्यम से आप खाली नेता तक जाने वाले हैं क्या सामान्य समाज तक जाने वाले? मैं अभी तो नेताओं तक गया ही नहीं हूँ, अभी तो मैं समाज तक जा रहा हूँ, क्योंकि मैं किसी भी विचार को सिर्फ इसलिए ना मान लूं क्योंकि वो मेरे अंदर आया है। पहले समाज के बीच उस विचार को लेके जाऊंगा और जब नजर आएगा कि हाँ पूरा समाज इस बात को चाहता है, तब जाएंगे नेताओं के पास। ऋतिक भाऊ, काय सांगाल? अभिषेक भाई आज या ठिकाणी आलेले आहेत, आज आपण तुमच्या घरून तुम्ही निघालेला आहात। आंबेडकरी मुवमेंटची घरोघरी त्यांना पोहोचवायची आहे, ती त्यांना कशी पोहोचवते आज महाराष्ट्रामध्ये आल्यात। आज आम्ही भीमा कोरेगावला चाललोय विजय स्तंभावर। मित्र संबंध असल्यामुळे तुम्ही त्यांना जोडले गेले, आणि ज्यांचं आम्ही काम बघितलं, त्यांची जी विचारधारा ती तुम्हाला आवडली? विचारधारा त्यांची सगळ्यात भारी, कारण की जी RSS बीजेपीच्या विचारांनी देशाला पंतप्रधान देऊ शकते, जी गांधी घराणं गांधीचे विचार घेऊन काँग्रेस पंतप्रधान होऊ शकते, तर एक आंबेडकर विचार घेऊन कोण आंबेडकर नेता का देशाचा पंतप्रधान नाही होऊ शकत? की सगळे दलित नेते आहेत आपले, या सगळ्यांना त्यांना एक करून त्यांना देशाला आपला दलित पंतप्रधान द्यायचं, ही त्यांची। आपण बघितलं असेल की त्यांची जी विचारधारा घेऊन झाले, आता त्यांच्या सोबतच जोडले गेलेले आहे की आंबेडकर चळवळीचे जे खंबीर नेतृत्व आहे सुनील भाऊराचं, ते देखील आपल्या सोबत आहे। आपण त्यांच्याकडनं जाणून घ्या काय व आजचा जो मार्च काढलेला आहे, काय सांगाल बरं? तुम्हाला काय वाटतं की तुम्ही काय म्हणून त्यांच्यासोबत जोडले गेले? भीम सैनिकांना जागृत करायसाठी आहे, आणि जेणेकरून जे भीम सैनिक आहेत त्यांनी समजाने एकत्र येऊन त्यांना पाठिंबा दिला पाहिजे, सपोर्ट केला पाहिजे। पुणे शहरातून, पिंपरी शहरातून, काय नगर, अहमदनगर, औरंगाबाद जे काही शहर आहे, तिथं जेवढे माझे कार्यकर्ते आहे, माझे मित्र आहे, त्यांना मी त्यांच्यापर्यंत पोहोचवणार। आपण बघितलं असेल त्या खूप मोठी क्रांती घडवण्याच्या दृष्टीने ते महाराष्ट्र पिंजून काढत आहेत। आज त्यांना महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं चैत्यभूमीपासून त्यांनी सुरुवात केलेली आहे। आजचा त्यांचा रूट आहे पुण्यामध्ये आहे, भीमा कोरेगाव झाल्यानंतर ते पुणे स्टेशन आहे, पिंपरी चिंचवड शहरामध्ये देखील ते येणार आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पिंजून काढणार। तर माझी एक समाज माध्यमाला एवढीच विनंती की आपण जास्तीत जास्त संख्येने त्यांच्यासोबत जोडलं पाहिजे, त्यांची मुवमेंट जाणून घेतली पाहिजे, त्यांची विचारधारा काय ते जाणून घेतली पाहिजे। कारण की समाजाने विचारधारा ऐकली, समाजाला जी आवडली, समाज जर एकत्र झाला तर देशामध्ये खूप मोठी क्रांती घडू शकते। अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा रिपब्लिकन आवाज न्यूज।